गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया तसेच बांधकाम परवाने बंद असल्यामुळे लाखो मिळकतधारक मागील अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. लाखो लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असूनही सरकार तसेच लोकप्रतिनिधी हा विषय सोडवणूक करण्यासाठी उदासीन दिसत आहेत. सरकारच्या या उदासीन धोरणामुळे मिळकतधारक हवालदिल झाले आहेत. संभाजी आरमारने हा विषय मार्गी लावावा म्हणून अनेक वेळा आंदोलन केले. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा विषय निकाली निघणे गरजेचे आहे. सरकारला या प्रश्नी जाग आणण्यासाठी संभाजी आरमारने बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. 4 हुतात्मा चौकातून सकाळी 11 वाजता या मोर्चाचा शुभारंभ होणार आहे. 4 हुतात्मा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिर मार्गे पूनम गेट असा मोर्चाचा मार्ग असणार आहे. आपल्या न्याय हक्काची मागणी सरकारकडून पूर्ण करून घेण्यासाठी गुंठेवारी प्रश्नाने पीडित असणाऱ्या प्रत्येकाने या मोर्चात मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी केले आहे. मागच्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरातील महाराष्ट्रातील गुंठेवारीचा प्रश्न बिकट बनलेला आहे. सोलापूर शहरामध्ये विशेषतः 70% पेक्षा जास्त मिळकती या गुंठेवारी क्षेत्रातील आहेत. गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सरकारनं बंद केली आहे. गुंठेवारी मिळकतींना बांधकाम परवाने दिले जात नाहीत. ज्यांच्याकडे 42(ब) नुसार बिनशेती आदेश आहे अशा आदेशाची नोंद 7/12 उतार्यावर घेतली जात नाही. त्यामुळे सोलापूर शहरातील लाखो नागरिक आणि त्यांच्या मिळकती अडचणीत सापडलेल्या आहेत. वास्तविक पाहता या गुंठेवारी मिळकतींची खरेदी विक्री सरकारनं केली, 7/12 उतार्यावर नावं घेतली आणि त्यावेळेस बांधकाम परवाने देखील दिले. त्यामुळे लाखो रुपयांचं कर्ज घेऊन लोकांनी या मिळकती खरेदी केल्या, त्याच्यावर बांधकाम केली. मात्र आज लोकांना काही अडचणी असतील, त्यांच्या आरोग्यविषयक समस्या असतील किंवा त्यांच्या कसल्याही वैयक्तिक अडचणी असतील, अशा वेळेला या मिळकती विकता येत नाहीत. त्यामुळे मिळकतधारक हाताशी मिळकत असून देखील अडचणीत सापडलेले आहेत आणि त्यांच्यावर कराचा बोजा वाढत चाललेला आहे. या प्रश्नी संभाजी आरमारने वारंवार आवाज उठवला. दोन्ही पालकमंत्री म्हणजे आताचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, यापूर्वीचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सगळे आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार निवेदनं दिली, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली, अगदी विधानसभेपर्यंत हा विषय पोहोचवला. मात्र तरी या गुंठेवारी प्रश्नी कुठल्याही प्रकारची सोडवणूक होत नाही. गुंठेवारी मिळकतधारकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक प्रयत्न करत नाही. सरकारची उदासीनता लाखो मिळकतधारकांच्या जीवाशी आलेली आहे. या प्रश्नी सरकारला जाग आणण्यासाठी आणि गुंठेवारी मिळकतधारकांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संभाजी आरमारनं 14 ऑगस्टला सकाळी ठीक 10 वाजता 4 हुतात्मा चौकातून सोलापूरच्या क्रांतीवीरांना अभिवादन करून धडक मोर्चाचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयावर केलेलं आहे. सकाळी 11 वाजता निघणाऱ्या मोर्चामध्ये ज्यांना या प्रश्नाने त्रास होत आहे, जे गुंठेवारी पीडित आहेत, त्या सगळ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं संभाजी आरमारच्या वतीनं त्यांना आम्ही आवाहन करत आहोत. आणि सरकारला देखील आमचं सांगणं आहे, निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी लाखो मिळकतधारकांना त्यांच्या मिळकती गुलामगिरीतून पारतंत्र्यातून सोडवण्यासाठी सकारात्मक निर्णय सरकारनं घ्यावा आणि मिळकतधारकांना दिलासा द्यावा. अन्यथा यापुढच्या काळात यापेक्षाही मोठं आंदोलन संभाजी आरमारच्या वतीने केलं जाईल. पुन्हा एकदा सोलापूर शहरातील तमाम गुंठेवारी पीडित मिळकतधारकांना आणि या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या सगळ्यांना संभाजी आरमारची विनंती आहे, आवाहन आहे की 14 ऑगस्टच्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा.